दिवसाची सुरुवात येशूबरोबर. पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये पुष्कळ मुलं असायची. एकत्र कुटुंब पद्धतीसुद्धा होती. आपल्या वाडवडीलच जर बघितले तर बघा, आपल्या वाडवडिलांनाच कधी कोणाला 8 मुलं, कोणाला 10 मुलं, कोणाला 13 मुलं आणि असं भरपूर मुलं असायची, पुष्कळ मुलं असायची. आणि अशाच एका परिवारातील एका आईला विचारलं की तुम्हाला 13 मुलं आहेत आणि तुम्हाला काय वाटतं की प्रत्येक मुलाला समान वागणूक, समान प्रेम आणि समान काळजी हे मिळालं पाहिजे का? आणि त्या आईने सांगितलं, हो निश्चित, सगळ्या मुलांना समान ह्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. मग परत तिला एक प्रश्न विचारण्यात आला, मग तुम्ही ह्या 13 मुलांपैकी सर्वात जास्त प्रेम कोणावर करता? आणि त्या आईने सांगितलं की जो मुलगा आजारी आहे त्याच्यावर मी जास्त प्रेम करते. जी मुलं माझी बाहेर गेलेली आहेत, दोघं तिघं जर कामासाठी बाहेर गेलेली आहेत, तर मी त्यांच्यावर जास्त प्रेम करते, त्यांची जास्त काळजी घेते. कारण ते बाहेर आहेत, बाकीचे इकडंच आहेत, परंतु ते बाहेर आहेत. ते घरी येऊपर्यंत मला त्यांची काळजी असते, मी सतत त्यांच्या काळजीमध्ये असते. हे उत्तर ऐकून बघा, आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलेला दाखला आठवतो की प्रभू येशू ख्रिस्ताने 3 दाखले दिलेले, एक हरवलेले मेंढरू, हरवलेले नाणे आणि उधळा पुत्र. बघा, त्यामध्ये मेंढपाळ जो आहे हा 99 जे आहे तिथंच, त्यांना सोडून तो एक जे हरवलं आहे त्याला शोधायला जातो. एक पावली जी हरवली त्या बाईची, तिने सगळं घर त्या पावलीसाठी शोधलं आणि ते सापडेपर्यंत तिने त्याचा शोध घेतला. उधळा पुत्र बघा, सर्व काही विकून, वडिलांकडून आपला हिस्सा घेऊन सगळा उडवून तो पैसा जेव्हा तो परत आला पश्चाताप करून, त्यावेळेस त्याच्या वडिलांनी आनंद उत्सव केला, सगळ्यांना मेजवानी दिली. बघा, आपल्या सर्व काही परत आला, ह्या मागे सांगण्याचा येशूचा हा उद्देश होता की देव पापी लोक जे हरवलेले आहेत, ज्यांना पश्चातापाची गरज आहे, अशांवर तो जास्त प्रेम करतो. याचा अर्थ असा नाही की तो आपल्यावर प्रेम नाही करत किंवा जे चांगले आहेत त्यांच्यावर प्रेम नाही करत, ते आहेतच, परंतु असे जे आहेत की ज्यांना प्रेमाची गरज आहे, काळजीची गरज आहे, ज्यांना शोधण्याची गरज आहे, ज्यांना अजूनही तारणाची गरज आहे, अशांवर देव अधिक प्रीती करतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, लूक शुभवर्तमान ह्याचा 15वा अध्याय 7वं वचन. गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर 15 and verse 7. त्याप्रमाणे ज्यास पश्चातापाची गरज नाही अशा 99 धार्मिकाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हास सांगतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.